आज आपण आलेलो आहे बाहेर फिरायला. तर कुठे जायकवाडी धरण येथे पैठणमध्ये हे जायकवाडी धरण आहे. संभाजीनगरपासून 50 ते 54 किलोमीटर दूर आहे आणि हे धरण खूप मोठे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे हे मातीचं धरण आहे. आणि ह्या 3 वाजता निघालो होतो आम्ही, 4 वाजेपर्यंत पोहोचलो. ह्या भिंतीवर फेरफटका मारला आणि याच्या अथांग सागरामुळं याचं नाव नाथसागर असं पण आहे. आणि आम्ही सर्वजण सुट्टीला म्हणून आले, सर्व लेकरे, माझी मोठी जाव, सासूबाई आणि नणंदबाई, आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आम्ही ते त्यांची लेकरं आहेत आणि लेकरांनी खाली उतरताच कपडे काढले, कारण त्यांना पाण्यात खेळायचं होतं. आणि इथे उन्हाळ्यातच पाण्यामध्ये उतरून देतात, पावसाळ्यात उतरून देत नाही. पाण्याचा त्यांनी मनसोक्त आनंद घेतला आणि आम्हीही पाय टाकून असं बसलो होतो. त्याचा आवाज किती छान येतोय पाण्यामध्ये. जिथे पाहावं तिथे पाणीच दिसत होतं. मग आम्ही थोडेसे फोटो काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो तिथे जवळच ज्ञानेश्वर उद्यान आहे. त्या उद्यानात आम्ही संध्याकाळी 5 वाजता गेलो. ते 5 वाजता उघडतं, तर त्याचे एंट्री चार्जेस आहेत, पार्किंगचे पण चार्जेस आहेत. आणि मी बरोबर 5:30ला तिथे पोहोचलो. आणि तिथे चाफ्याची सुंदर झाडे होती, त्याला खूप वास होता. खूप सुंदर सगळे चाफ्यांची झाडे. आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही परफेक्ट टायमिंगमध्ये गेल्यामुळे निसर्ग एकदम छान दिसत होता, सूर्य मावळत होता आणि त्यामुळे खूप छान वाटलं लेकरांना. आणि ही फुलं तर मला आवडतातच. आणि मोबाईलमध्ये जेवढं सुंदर दिसत नाही तेवढं ते डोळ्याने सुंदर दिसतं. तुम्ही असा विकेंडचा एक प्लॅन बनवू शकता. सोमवारी हे गार्डन बंद राहतं आणि मग त्यानंतरून आम्ही तेथील कारंजे पण खूप सुंदर आहेत. म्युझिकल फाउंटन चालू असते तिथे संध्याकाळी 7:30च्या नंतरून आणि ते पण पाहण्यासारखं आहे. लेकरांना खूप छान वाटतं पाहायला. आणि ते खूप खेळे, झोका, घसरगुंडी. आणि त्यानंतर आम्ही म्युझिकल फाउंटनसाठी इथे येऊन बसलो आणि ते 7 वाजता चालू झालं होतं आणि तो शो पण खूप छान होता. म्हैसूरच्या धर्तीवर बसलेले हे गार्डन पाहण्यासाठी नक्की या. तुम्ही पण प्लॅन करा. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.